आणि आता राज्यभरातल्या अनेक बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. मी आतापर्यंत किती चिन्हांवर लढलो, त्यामुळे चिन्ह महत्त्वाचं नाही तर लोकांचा विचार आणि चेहरा हा महत्त्वाचा असतो, असं शरद पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण हे राज्यातील सामान्य लोकांना माहीत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रात आणली जाणारी वाघनखं ही छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली आहेत की केवळ शिवकालीन आहेत, याबद्दल राज्य सरकारनं खुलासा करावा, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर हे शस्त्र किती वर्षांसाठी महाराष्ट्रात आणणार आहेत, याबद्दलची माहिती सरकारनं जाहीर करावी, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं. छत्रपती शिवरायांची वाघनखं खरी आहेत का, असा सवाल करणाऱ्या विरोधकांनी ही नखं खोटी असल्याचं सिद्ध करावं, असं प्रतिआव्हान शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय. ज्या गोष्टींसोबत मराठी माणसाची अस्मिता जोडली गेली आहे त्याचं राजकारण करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. एकही परदेश दौरा स्वतःच्या पैशानं केला नाही, आयुष्य दुसऱ्यांच्या पैशांवर काढलं, अशा लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यावर बोलू नये, अशी टीका नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. फडणवीस यांच्या जपान दौऱ्यामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आल्याचंही त्यांनी नमूद केलं. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा म्हणजे 302चा गुन्हा. अशा मोठ्या गुन्ह्यात लवकर निकाल दिला जात नाही, अशा शब्दात बच्चू कडू यांनी शिवसेनेला टोला हाणलाय. राज्यातील सरकारच्या पात्रतेवर विधानसभा अध्यक्ष यांनी सुनावणी घेऊन निकाल मात्र राखून ठेवल्याप्रकरणी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कपिल पाटील हे केवळ नावापुरते मंत्री आहेत, सगळा कारभार पंतप्रधान कार्यालयातून चालतो, अशी टीका नाना पटोले यांनी केली. भिवंडी लोकसभेत गेल्या 10 वर्षात पाटील यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसून लोकांमध्ये प्रचंड संताप असल्याचं त्यांनी नमूद केलं. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. आरक्षणाचं आंदोलन हे शांततेनं आणि कोणताही उद्रेक न करता चालू ठेवा, अशा सूचना त्यांनी आंदोलकांना दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मोहिमेला सुरुवात केली. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियात शेअर केला. यात त्यांच्यासोबत हरियाणाचे 75 डे हार्ट चॅलेंज पूर्ण करणारे अंकित बैनपुरिया हे सुद्धा दिसले. स्वच्छता हीच सेवा या अभियानाच्या अंतर्गत आज देशभर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईतील गिरगाव चौपाटी इथल्या स्वच्छता अभियानात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईतल्या शिवडी किल्ल्यावर आयोजित स्वच्छता मोहिमेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सहभागी झाले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या अमराई इथे स्वच्छता मोहीम राबवली. 1 तास 1 साथ या उपक्रमात ते सहभागी झाले होते. जळगावातील जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. स्वच्छता ही सेवा या अभियानाच्या अंतर्गत महाजन यांनी कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम राबवली. शहरातील उपजिल्हा रुग्णालयाजवळचा सगळा परिसर चकाचक करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको बस स्थानकाची सफाई केली. त्यांनी स्वतः तरुणांच्या सोबत बस स्थानकात झाडू मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या निमित्तानं स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवलं. या अभियानात सहभागी होण्याचं देशवासियांना आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत आमदार प्रसाद लाड तसंच प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी स्वतः मोहीम राबवत त्यांनी योगदान दिलं. मुंबईतल्या मागाठाणे इथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं स्वच्छता हीच सेवा अभियान राबवण्यात आलं. या स्वच्छता अभियानात भाजप विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर हे सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला स्वच्छतेच्या संदर्भात आवाहन केल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या बाहेरच्या बाजारात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली. अभिनेते अरुण नलावडे या मोहिमेत सहभागी झाले होते. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडच्या वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर महापालिका आणि एकता मंचच्या संयुक्त विद्यमानं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
अभिनेते श्रेयस तळपदे, नील नितीन मुकेश यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि समुद्र किनाऱ्याची स्वच्छता केली. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं होतं. यात अभिनेत्री जुही चावला सहभागी झाली होती. स्वच्छता असेल तर आरोग्य चांगलं राहतं, यासाठी स्वच्छता राखा असा संदेश यावेळी देण्यात आला. जळगावातील पाळधी इथे शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. श्रमदान केल्याशिवाय शासकीय कर्मचाऱ्यांसह मंत्री पाटील यांनी सुद्धा स्वच्छतेची शपथ घेतली. पुण्यातील नीरा इथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं शेकडो श्री सेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. यावेळेला परिसरातील शेकडोंच्या संख्येनं धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सेवक स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. देऊरोड रेल्वे स्टेशनवर प्रवासी आणि नागरिकांनी स्वच्छता मोहीम राबवून महात्मा गांधीजींच्या प्रती श्रद्धांजली अर्पण केली. यावेळेला स्वच्छतेची प्रतिज्ञा सुद्धा घेण्यात आली. देशभरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या स्वच्छता अभियानाच्या संदर्भात ओडिशात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी एक सुंदर वाळूचं शिल्प साकारलं. यात पंतप्रधान मोदी यांची स्वच्छता करतानाची छबी साकारण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये वारकरी संमेलनात सहभागी झाले होते. यापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं. शरद पवार संमेलनात काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांच्याकडून रेल रोको करण्यात आला. मालगाडी घसरल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्यानं संतप्त प्रवाशांनी रुळावर उतरत रेल्वे रोको केला. साई मंदिराच्या देणगी काउंटरवर बनावट पावत्या देऊन संस्थान आणि भक्तांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटी तहसीलदार नियुक्तीच्या संदर्भातली जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कुठलंही धोरण नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. रत्नागिरीतल्या मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात दरड कोसळली. दरड बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर गुडघाभर पाणी साचलं. भरणे नाका परिसरात महामार्ग पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला. महामार्गावर गटारांची कामं रखडल्यानं पाणी साचल्याचा आरोप करण्यात येतोय. माथेरानच्या घाटात दुपारच्या वेळेला धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं. धुकं इतकं दाट होतं की समोरचा रस्ता सुद्धा नीट दिसत नव्हता. दुसरीकडे पर्यटकांनी मात्र या धुक्याचा आनंद लुटला. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या ऐतिहासिक जंजिरा किल्ला आजपासून पर्यटकांच्या करता खुला करण्यात आला आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार असून व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती भक्कम व्हायला मदत होणार आहे. जीएसटी, फूड सेफ्टी आणि बाजार समिती कराच्या विरोधात व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारलाय. यासाठी लढा उभारण्याकरता पुण्यात व्यापाऱ्यांची राज्यस्तरीय व्यापारी परिषद होणार आहे. या परिषदेला केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, भारती पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली. सलगच्या सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. साई भक्तांच्या गर्दीमुळे मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झाल्या होत्या. साईनगरी गजबजल्याचंही पाहायला मिळालं. 1 नोव्हेंबरपासून पट्टलकडोलीच्या प्रसिद्ध बिरदेव यात्रेला सुरुवात होणार आहे. मंदिर समितीच्या बैठकीत यावर निर्णय झाला. या बैठकीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक उपस्थित होते. धनगर बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला देशभरातून धनगर बांधव हजारोंच्या संख्येने येत असतात. भंडाऱ्याची उधळण आणि भाकणूक हे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय महामार्ग 53 वर कारधा इथे अशोक हायवेज लिमिटेडचा अशोका टोल नाका 28 सप्टेंबरच्या रात्रीपासून बंद करण्यात आला आहे. हा टोल नाका शासनाला हस्तांतरित करण्यात आला असून यापुढे या महामार्गाचं 6 पदरीकरण करण्यात येण्याची शक्यता आहे.
लातूर शहरात वैदिक गणिताची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळेला 400 विद्यार्थ्यांनी मण्यांच्या आवाजावर गणित सोडवले। पनवेल ते कळंबोलीच्या दरम्यान मालगाडी घसरल्यामुळे कोकणातल्या मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचं वेळापत्रक चांगलंच कोलमडलं। खेड रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात असणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू होताच वादालाही सुरुवात झाली। रंजन तावरे समर्थकांनी 11 गावं जोडण्याचा ठराव नामंजूर करून जोपर्यंत लेखी पत्र देत नाही तोपर्यंत पुढचा विषय घेणार नाही असा पवित्रा घेतला। अखेर 4 तासानंतर सत्ताधारी संचालकांनी 11 गावातील शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याचा ठराव नामंजूर करून लेखी पत्र दिल्यानंतर पुढचे सर्व विषय मंजूर करण्यात आले। छत्रपती संभाजीनगरात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी आतापासूनच नियोजन सुरू करण्यात आले। नवीन पाणीपुरवठा योजनेचे 11 जलकुंभ डिसेंबर अखेरपर्यंत पालिकेच्या ताब्यात येणार आहेत। शहरासाठी 2740 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केलं जात आहे। राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाशिमच्या संत सखाराम महाराज संस्थानला भेट देत सहकुटुंब अभिषेक केला आणि आरतीही केली। संत सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी जो निधी लागेल तो उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। धुळ्यामध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूत गिरणीवर छापा टाकण्यात आला आहे। गेल्या 24 तासांपासून चौकशी सुरू असून नागपूर आणि पुणे येथील आयकर विभागाची पथकं इथे तैनात असल्याची प्राथमिक माहिती मिळते। नागपूरच्या नरखेडमधील मातोश्री मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूत गिरणीवर आयकर विभागानं धाड घातली। तुकाराम उर्फ बंडू किसन तागडे यांची ही सूतगिरणी आहे। काल सकाळी 11 वाजल्यापासून कसून चौकशी सुरू आहे। तागडे राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात। मुक्ताईनगरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी उत्पादन शुल्क विभागात भरतीच्या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली। यावेळेला पाटील यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी फोनवरून संवाद साधत रखडलेली भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी अशी मागणी केली। बुलढाण्याच्या शेगावमध्ये बारी समाजाचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे। यामध्ये देशभरातून 50 ते 60 हजार बारी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। तर रावसाहेब दानवे, वंचितचे प्रकाश आंबेडकर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बच्चू कडू यांच्यासह अनेक आमदार आणि खासदार सुद्धा यावेळी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। दक्षिण कोकणात पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसंच कोल्हापुरात जोरदार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागानं सिंधुदुर्गला रेड तर कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट दिला आहे। मोसमी पावसाचा 4 महिन्यांचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं। यंदा एल निनोचा प्रभाव असताना सुद्धा सरासरी 820 मिलीमीटर पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हटलंय। देशातील पर्जन्यमान याचा विचार करता सरासरीच्या 94.4% मोसमी पाऊस झाला। एल निनोचा प्रभाव मार्च 2024 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्गात परतीचा पाऊस सुरू झाला आहे। हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत। समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं देवगड बंदरात राज्यासह इतर राज्यातील जवळपास 400 नौका आश्रयाला आल्या आहेत। देवगड बंदर हे सगळ्यात सुरक्षित बंदर म्हणून ओळखलं जातं। हवामान विभागानं 3 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। अमरावतीच्या अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटही झाला। यानंतर आलेल्या पावसानं अनेकांच्या घरावरचं छत उडालं तर घराचं काही ठिकाणी नुकसानही झालंय। 3 महिन्यांच्या खंडानंतर सप्टेंबर महिन्यात नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात वरुणराजाची कृपादृष्टी झाली। त्यामुळे जिल्ह्यातील 24 पैकी निम्मी धरणं 100% भरली आहेत। अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत राहा बातमी 36 जिल्ह्यांची।